शरण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवकांचा नवलेला अभंग. महान भगवंत संत सम्राट जगद्गुरू वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्रभूषण ज्यांच्या आस्पदास पावन झालेल्या या देहूगावाचा नळ उभा महाराष्ट्र असे असणारे संत मान्य देवमान्य लोकमान्य श्री संत श्रीमंत तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग आजच्या संकीर्तनाला सरसरा अर्थ बघायला झाला तर पहिल्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात. कंठी रहाणा मांगी भरण्या प्रेम. देवा तुमचे नाव माझ्या कंठात राहावे त्याविषयीचे प्रेम शरीरात भरलेले असावे. आता दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात. ऐसे घ्यावे काही दान आलो पतित शरणम. अशी काही देणगी घ्या मी तुम्हाला शरण आलो आहे. आता तिसऱ्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात. संतांची पायी ठेवो वेळा वेळ डोळे. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या पायावर वेळोवेळी मस्तक ठेवीत आहे. चौथ्या चरणात माझे तुकोबाराय काय म्हणतात. तुका म्हणे करे भवसिंधू एकच सरे. तुकाराम महाराज म्हणतात एका तडाख्यात मी संसार सागरातून तरुण जावे. हा झाला सरळ सरळ अर्थ किंवा थोडक्यात अर्थ विठ्ठल. संत देवाकडेच मागतात. देवच मागतात टिकाऊ मागतात व अतिशय विनयाने मागतात. आम्ही पतित आहोत. पतित पतित परिमित्री वाचा पतित परितू आपुल्या सत्ता मज करावे सरते. मी 3 प्रकारे पतित वाक्य आहे. काय म्हणे वाचा इंद्रियासी सकळ पापाची या राशी. तुकया बंधू म्हणे एसियासी आलो ऋषिकेश तुझे शरण. साधकाने देवासमोर असा विनय प्रकट करावा. सतत म्हणावे आम्ही पापी आहे. भावे तुळशी दळ पाणी लोडो हात. म्हणावे पतित वेळोवेळ. पतित पापी म्हणून देवाची शरणागती पत्करावी. माणसे देवास शरण का जात नाही याचे 4 कारण सांगतात वल्लभाचार्य. पहिला शरणवरण दृष्टी. काही माणसे तोंडाने बोलतात पंढरपूरला जाऊ पैठणला जाऊ आळंदीला गेले पाहिजे पण प्रत्येक क्षेत्रात जात नाही. बोलाचीच कडी बोलाचीच बात जेवून या तृप्त कोण झाला. भाग्यदृष्टी. काही माणसे म्हणतात भजन पूजा वारी नामस्मरण कीर्तन वारीला येणं जाणं सेवा करणं देवाची हे आमच्या भाग्यात नाही. रात्रंदिवस राबणे हे आमच्या भाग्यात आहे. वास्तविक संसार भाग्यावर आहे पण यांच्या बाबतीत उलटे आहे. भजन घाली भोगावरी